राम राम तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही? आशा करतो की बरेच असणार. आज 31 डिसेंबर आहे म्हणून काढू लागलो. ह्या वर्षाचं लास्ट व्लॉग आहे. बघूया आजचा दिवस कसं जाते. आजचा दिवस आणि उद्याचा दिवस ह्याच व्लॉगमध्ये कवर करतो. हे 2 दिवसामध्ये काय काय करतो म्हणून. आता शेताला येऊन म्हैसांचं दूध पिळलो. हे जो छोटे छोटे कुत्रे आहेत त्यांना, कुत्र्याचे पिल्ली, त्यांना पण दूध घातलं होता. आता बस घरला जायचं आहे. घरला गेले की फटाफट ब्रश करतो, दूध पितो, नंतरला जिमला जाऊन येतो. आल्यानंतरला आणि आज लेबर पण येणार आहेत. कोणत्या टाईमला येणार आहेत ते पण नाही माहिती. बघूया आजचा दिवस आणि उद्याचा दिवस कसं जातं ते. आता मी आलो घरला दूध घेऊन. इथं दूध पिऊ लागलो. एक थोडेसे खजूर खाल्लो. आता चाललो जिमला. जिमला गेल्यावर येता केळं घेऊन येतो. घरामध्येच खातो केळं. मी आता जिमला येऊन शोल्डर केलो. आता करायचं तर होलं बस. जिममध्ये ट्रेनर आहेत. आता मम्मी बोलवले ते खीरचे सामनं घेऊन. आता तेवढं घेतो आणि जातो. आता पुरा जिममध्ये पण कोण नाही, बसते तर ट्रेनर बसले. आता जातो मी घरला. तर आता आंघोळ करून आलो मी शेताला. आता इकडं म्हैसांसाठी एवढं पुरा ज्वारी घालायचं आहे आणि आज पुरा ते पाणी जोडून घ्यायचं आहे चाऱ्याला. आज मी आता जेवून म्हैसांना इथं चारा कत्र जागी आलो. चाऱ्यापाशी तिथं पाणी सोडलो. ते रान सरना गेले. मग आता म्हैसांना चारा घालायसाठी आलो. चारा घालून आणि तिथं म्हैसांना ज्वारी पण घालायचं आहे. अजून ते जागा लेवल करायचं आहे तिकडं. तेवाला पण करून घेतो. बघूया आज दाखवा म्हणलालो, मगर काय दाखवू समजमध्येच येणं गेले. काय काढू काय नाही म्हणून. बघूया कसं निघलं तसं काढू लागलो. काय काढासारखं समजलं ते येते. ज्वारीमध्ये पाणी जोडायचं होलं. आता म्हैसांसाठी हे जो ऊस आहे ते ह्याच्यामध्ये म्हैसांना चारा करायला आलो. आता ते करून जातो. बघूया रात्री काय होतं. आता मी आता म्हैसांना चारा आणलो. इथं ठेवलो चारा म्हैसांसाठी. आता बहीण न्यू इयरचं केक आण म्हणलेले. आता बघूया गल्लीमध्ये सगळेजण मिळून आणतात का कसं आणतात. आज पण व्हिडिओ मी काढावं म्हणलालो, मगर काय काढू काय नाही समजमध्येच नाही निघालं. तरी पण मला केवढं होलं तेवढं मी काढलो. बघूया आता घरला गेल्यानंतरला काय होतं. आता बस चारा घालून जायचं. संध्याकाळी तर म्हैस दूध नाही देऊ लागली. बस एकच टाईम देते. आता पुरा दिवसच गेला मगर लेबर नाही आले. बघूया उद्या येतात म्हणून. ह्याच ब्लॉगमध्ये उद्याचं पण कवर करतो. आणि आता जातो केक घेऊन येतो. बघूया एक तिघंच आहो घरामध्ये. पप्पा तर बाहेर देशामध्ये काम करतात. तर बघूया आता पाव किलोचं केक घेऊन येतो. घरामध्ये आणून ठेवतो. 12 वाजले की आपोआपच बहीण माझी उठवीन. मी असं केक आणलो संध्याकाळी कापासाठी. आता केक त्यानं आणून ठेवलो. आता डायरेक्ट 12 वाजता केक कापताना दाखवतो. आता रात्रीचे 12 होल्यात. झोपून उठलो. आता बस इथं खालीच ठेवून कापवलेलं आहे. खाली ठेवूनच कापून आता झोपून सकाळीच उठतो. आता असा हा छोटंसं केक. मी आता उठले की आलो शेताला. आता आज शेताला आलो मी. आता आलो म्हणून दूध मागायसाठी कसं करू लागले ते येऊन माझ्यापाशी. काय 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 हां थांब. पहिले तर आज सुप्रभात तुम्हा सगळ्यांना आणि नव्या वर्षाचे हार्दिक शुभेच्छा.
आज बघूया, आज येतो म्हणलं लेबर हे शेतकत्र्यासाठी. तर आता दूध पिळून म्हैसांना चारा घालून जातो. काय आता दूध पिळून जातो आणि नंतरला मम्मीला घेऊन येतो. मम्मीला इथं शेताला सोडून जिमला जातो मी. बघूया आज काय काय दाखवासारखं होलं ते दाखवूया आज. पण दरवर्षी सगळ्यांची न्यू इयर चांगलं स्पीकर लावून त्यानं गाणे लावत जागी राहत होते. आम्ही पोरा दिवसभर काम करत राहतो. कोणचं का दिवस राहणं का टाईमच भेटत नाही. त्यासाठी आम्ही झोपतो ऐन एक 10 एक्झॅक्ट 10 मिनिट पहिले उठतो. उठून केक कापतो आम्ही. टाईमच भेटत नाही. आता घरला गेले की आंघोळ करून जातो का पहिले जिमला जाऊनच इथं येतो माहिती नाही. बघूया कसं होलं ते दाखवतो तुम्हाला. मी ना घरला दूध घेऊन गेलो होतो तेव्हा लेबरांना फोन लावलो होतो. ते लेबर म्हणाले आज येत नाही, आज न्यू इयर आहे म्हणून. 3 दिवस झाले तसंच म्हणवलेले. ते माझ्या कॉलेज सुट्टे ओलेले. आता ते नको तर नाही निघाले म्हणून म्हैसांना नाही घातलो होतो. ते नको येणार आहे ती वाडाच घालूया म्हणून ऊसाचं. तर आता परत शेताला येऊन चारा कत्र जागी चाललो. आता ते चारा कतरून त्यांना घालून जातो घरला. आणि बघूया घरला गेल्यावर केवढं होलं तेवढं दाखवतो. गेल्या वर्षी तर मी एकदम भिवून काढतो तो. ह्या वर्षी थोडं बहुत इम्प्रूव्हमेंट आलं आहे माझ्यामध्ये. आता कॉलेजचं पण एक पिकनिक जाणार आहे म्हणून म्हणत होते. आता उद्या गेल्यानंतरला मला माहिती होईल अगर ते जाणार आहे का नाही. अगर जाणार आहे तर बघूया, ते पण सांगतो. आज सांगले तर उद्या परत व्लॉग काढतो त्याच्यामध्ये सांगतो. आता शेतावरून येऊन आंघोळ करून पूजा करून बसलो. आता चिडगुप्याला पण जायचं. बघूया काय काय होतं आजच्या दिवशी. माझा भाचा इथं पतंग आणलाय हे दुकानामधनं हे वाली. आता हे पतंगला सुतूर घालून देतो याला. ह्यानी उडवताय नाही तर अजून एकटे आहेत ते नको उडवतात पतंग. मी आता मम्मीला बाजारामध्ये सोडून इथं गाडी धुवायला आलो. तिथं गाडी धुवलेल्यात. आता गाडी धुवल्यानंतरला मम्मीला घेऊन जरा फोन चेक करायचा. ते फोन चेक करतो दुकानला जाऊन. शेताला येऊन त्या हरभऱ्यासाठी गाडाला लाकडं करून ठेवलो. आता साडी बांधतो. साडी बांधून अजून एकदा जायचं आहे चिडगुप्याला. मी आता असं लाकडं बांधून घेतलो सगळी जवळ. आता बस साडी बांधायचं आहे आणि ते बाबा त्यांच्या शेतामध्ये लेबर आलेले आहेत. तिथं कतरुलेले आहेत. आज आल्यात किती दिवसानंतरला. आणि उद्या आमच्यापाशी येतात काय की म्हणलं तर. आता उद्या नाही येत म्हणून अनेक केव्हा येतात माहिती नाही. आणि ते फीडमॅनला आता गोष्ट करून घ्या. बघूया. बाबाच्या शेतामध्ये ऊस कतराला आल्यात. एवढं कतरल्यात. आता एवढं कतरून चारा घेऊन जातो. आता म्हैसांसाठी इथं वाडा आणलो त्या शेतामधून. आता बाबाचं ऊस कतरून गेल्यात. आता बस घरला जायचं आहे. म्हैसांना चारा घालून बस घरला जातो. उशीर झाला. बसलो होतो फोन घेऊन. आणि आता तर काय पण नाही हा व्हिडिओ काढासारखं आज. तर आजच्यासाठी एवढंच होतं. हे व्हिडिओ तुम्हाला थोडी पण पसंत आली तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा.